याच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मानकापूरच्या हद्दीमध्ये काही वाहन चोरीच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्यानुसार एक गुन्हा दाखल होता आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये काही CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एक आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे, ज्याचं नाव आहे शिवम देवमुरत त्रिपाठी, वय 23 वर्ष। हा गोरेवाडा एकतानगरचा राहणार आहे, मानकापूरच्या हद्दीतला राहणार आहे। सुरुवातीला याच्याकडून एक गाडी आम्हाला रिकवर झाली। त्यानंतर तपासामध्ये आणखी 5 टू व्हीलर म्हणजे एकूण टोटल 5 टू व्हीलर आणि एक 4 व्हीलर मारुती सुझुकी कार ही रिकवर केलेली आहे। याच्यामध्ये एक टू व्हीलर जी आहे त्यांनी एका भंगारवाल्याला विक्री केलेली होती, त्या भंगारवाल्याकडून देखील आम्ही ती जप्त केलेली आहे। आणि 4 टू व्हीलर आणि एक वॅगनर कार हे त्याला ग्राहक न मिळाल्यामुळे तो विकू शकलेला नाही किंवा कोणाला देऊ शकलेला नाही, त्याच्या पोझिशनमध्ये आपल्याला त्या मिळालेल्या आहेत आणि त्याच्या पोझिशनमधूनच आपण जप्त केलेल्या आहेत। या सगळ्यामध्ये एकूण 5 टू व्हीलर आणि एक वॅगनर कार जप्त केलेली आहे। याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे, त्यानंतर पाचपावली पोलीस स्टेशनचा एक बाईक चोरीचा गुन्हा आणि कामठी पोलीस स्टेशनचा बाईक चोरीचा गुन्हा हे याच्यामध्ये उघड केलेले आहेत। त्याच्या ताब्यातून त्या गाड्या जप्त केलेल्या आहेत। एकूण सुमारे 5 लाख रुपयाचा मुद्देमाल हा याच्यामध्ये जप्त केलेला आहे। याच्यामध्ये आमच्या पथकाचे DBचे PSI कोमणे आणि त्यांची जो पूर्ण टीम आहे, DB टीम आहे, त्यांनी काम केलेलं आहे। माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट CP नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन अपर पोलीस आयुक्त दाभाडे सर आणि माननीय DCP नित्यानंद झा सर, माननीय ACP मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या DB टीमने तांत्रिक तपास करून खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये रिकव्हरी केलेली आहे। हा जो आरोपी आहे अशा प्रकारे यापूर्वी देखील त्यांनी गाड्या चोरल्याचं त्याच्या रेकॉर्डवरून दिसून येतं आणि आता देखील त्याने चोऱ्या करून त्याचे पैसे तो स्वतःसाठी वापरत होता आणि त्या पद्धतीने तपास करून त्याला अटक करण्यात आली। याच्यामध्ये हा जो अटक आरोपी आहे शिवम देवमुरत त्रिपाठी हा आहे। तसंच त्याने ज्या कबाडीवाल्याला टू व्हीलर विक्री केलेली होती, वकील शरीफ हसन शरीफ हा ताजनगर पुलाखाली कबाडीचा व्यवसाय करतो, तर त्याने देखील ती चोरी केलेली वाहन खरेदी केलेली आहे, त्याला आरोपी केलेला आहे। आणि या लिंकमध्ये इथून पुढे ज्यांनी गाड्या खरेदी केलेल्या आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये सहभागी असतील त्या सगळ्यांना आरोपी करण्यात येईल।